नमस्कार. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण क्रियापद हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे मित्रांनो, आणि अशा प्रकारे केलेला आहे ना की तुम्हाला म्हणजे त्या नोट्सच्या बाहेर क्रियापद चॅप्टरसाठी काहीच करण्याची गरज नसेल अशा प्रकारे घेतलेले आहे. आता बघा, शब्दांचे एकूण 8 जाती आहेत. 8 जाती कुठल्या कुठल्या? विकारी आणि अविकारी अशा 8 जाती आहेत. मग दोन्ही गटात 4 मोडतात. मग नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या 4 जाती ज्या आहेत या विकारी आहेत. याच्यानंतर मी अविकारी शिकवायला पाहिजे ऍक्च्युली, पण मी तसं करणार नाहीये, कारण की क्रियापद चॅप्टर आपलं शिकून झालंय आणि प्रयोग हा चॅप्टर जो आहे तो कम्प्लिटली म्हणजे पूर्णतः आपल्या क्रियापद चॅप्टरवरती बेस आहे. क्रियापद जर व्यवस्थित समजला तर प्रयोग आपल्याला व्यवस्थित समजतो. त्यामुळे मी इथं प्रयोग शिकवणार आहे. आणि अजून एक महत्वाचं कारण की प्रयोगावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात आणि बऱ्याच मुलांना प्रयोग शिकताना प्रॉब्लेम येतो, प्रयोगाची उदाहरणं सोडवताना प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आपण प्रयोग चॅप्टर आधी घेणार आहे. मी बाकीचा पार्ट स्किप केलाय असं समजू नका. म्हणजे अविकारी जे गट आहेत 4 ते पण आपण बघणार आहे, फक्त आपण प्रयोग शिकल्याच्या नंतर ते बघणार आहे. चला आता वेळ नाही घालवत. आता थोडीशी रिव्हिजन आपण सुरुवात करणार आहे. क्रियापदामध्ये जो घटक बघितला होता तोच पार्ट आपण थोडासा परत एकदा बघणार आहे, पण थोडासा फास्ट. कर्ता कसा ओळखायचा आणि कर्म कसं ओळखायचं हे आपण शिकलेलं आहे. इथं मी एकदम थोडक्यात आणि शॉर्ट मध्ये सांगणार आहे. चला आता पहिला टर्म, कर्ता कसा ओळखायचा? तर पहिल्यांदा क्रियापद शोधायचं. क्रियापद शोधलं की त्याच्यातला धातू शोधायचा. धातू कसा शोधायचा सांगितले आपण. चला पुढं, धातूला काय करायचं? नारा, नारी, नारे प्रत्यय लावायचा. आणि नारा कोण, नारी कोण, नारे कोण, कोणने प्रश्न विचारलं आणि येणारं उत्तर जे असतं ते काय असतं? तर कर्ता असते. नार्या, नारी, नारे कोण, तर उत्तर काय असतं? कर्ता असतं. ठीक आहे. आता आपण जी उदाहरणं बघितली होती तीच उदाहरणं आपण परत एकदा बघूयात. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात. आता मी पहिलं उदाहरण थोडंसं डिटेल घेतो आणि पुढची उदाहरणं पटपट घेतो, कारण की हे ऑलरेडी आपण शिकलेलं आहे. हे आपल्याला प्रयोगामध्ये लागणार आहे, त्यामुळे मी रिवाइज करतोय फक्त. ठीक आहे. क्रियापद शिकवितात. क्रिया कसली आहे? शिकवण्याची. समोरच्याला एका शब्दात सांगायची शिकव, मग शिकव हा धातू झाला. मग शिकवणारे कोण? गुरुजी. मग गुरुजी काय झालं या ठिकाणी? कर्ता झाली. आता मी पुढची उदाहरणं थोडीशी फास्ट घेणार आहे. बघा, राजूने पुस्तक फाडले. फाडणारा कोण? राजू. राजू करताय. पुढं, त्याला थंडी वाजते. वाजणारी कोण? थंडी. थंडी करताय मित्रांनो, इथं कन्फ्युज व्हायचं नाहीये. थंडी करता आहे. पुढं, मला दूध आवडते. आवडणारे कोण? दूध. हा पण प्रश्न विचारतात. मला दूध आवडते, मला चिंच आवडते, मला आंबा आवडते. त्यात चिंच, दूध, आंबा हे करते आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. मी इथं दूध करताय. आवडणारं कोण? दूध. राजाला मुकुट शोभतं. शोभणारं कोण? तर मुकुट. पुढं, मला संकष्टीला चंद्र दिसला. आता हे उदाहरण आपण मागच्या व्हिडिओत घेतलेलं नव्हतं. मला संकष्टीला चंद्र दिसला. दिसणारा कोण? चंद्र. चंद्र करताय मित्रांनो, लक्षात ठेवा. अकर्मक वाक्य आहे हे. पुढं, आता कर्ता कसा ओळखायचा बघितलं. आता कर्म कसं ओळखायचं ते बघूया. परत स्टार्टिंगची प्रोसेस सेम आहे. आता हा पण पार्ट ऍक्च्युली आपण क्रियापद मध्ये बघितलाय, पण आपण थोडक्यात एकदम फास्ट मध्ये इथं काय करणार आहे? फक्त रिवाइज करणार आहे. वाक्यातील क्रियापद शोधायचे. क्रियापदातला धातू शोधायचा. धातूला काय करायचं? त्याची क्रिया कोणावरती घडते हा प्रश्न विचारायचा आणि येणारं उत्तर काय असतं? तर कर्म असते. पुढं, आता एक एक उदाहरण बघा. मी सिनेमा पाहतो. पाहणारा कोण? मी करता आहे. आणि पाहण्याची क्रिया कोणावरती झाली? सिनेमावरती. सिनेमा करता झाला. पुढं, गाय दूध देते. देणारी कोण? गाय. गाय करता झाला. आणि देण्याची क्रिया कशावरती झालेली आहे? दुधावरती झालेली आहे. दूध कर्म झालं. पुढं, सुहास लाडू खातो. खाणारा कोण? सुहास. सुहास करता झाला. आणि खाण्याची क्रिया कोणावरती झाली? लाडू वरती झालेली आहे. मग लाडू काय? इथं कर्म आहे. पुढं, सुनंदाच्या सत्कार सोहळ्यात मी आनंदाने टाळ्या वाजवल्या. मग वाजवणारा कोण? तर मी करता झाला. आणि वाजवलेलं काय? तर टाळ्या. किंवा वाजवण्याची क्रिया कशावरती झाली? टाळ्यावरती झाली. बघा, आता दुसरा पण प्रकार काय? पाहण्याची क्रिया सिनेमावरती, देण्याची क्रिया दुधावरती, खाल्ल्याची क्रिया लाडूवरती, वाजवण्याची क्रिया टाळ्यांवरती. अशा प्रकारे पण शोधू शकता. किंवा दुसरा प्रकार पण मी सांगितलेलं आहे. पाहिलेलं काय? पाहिलेलं काय? सिनेमा. दिलेलं काय? दूध. खाल्लेलं काय? लाडू. वाजवलेलं काय? टाळ्या. तुम्हाला जी सोयीस्कर, तुम्हाला जे समजत असेल, जी मेथड सोपी वाटत असेल ती तुम्ही फॉलो करा.
जी सोपी मला वाटतेय की विद्यार्थ्यांना वाटू शकते ती मी इथं मेथड लिहूनच दिलेली आहे. हीच सर्वजण हीच मेथड फॉलो करतात, त्यामुळे मी तिथं दिलेली आहे. आपल्याला फक्त काय करायचंय, मेथड नाही विचारणार आपल्याला फक्त कर्ता आणि कर्म ओळखता आलं पाहिजे. मग तुम्ही तुमच्या सोयीने कसं पण ओळखा, काही प्रॉब्लेम नाही. चला, आता कर्ता कर्म आपण ओळखलेलं आहे. आता आपण मूळ मुद्द्याला सुरुवात करूयात. मूळ मुद्दा म्हणजेच काय, तर प्रयोग हा चॅप्टर सुरू करू. चला, आता वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांचा जो संबंध असतो त्याला म्हणायचं काय, प्रयोग. यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात, प्रयोग असे म्हणतात. लक्षात ठेवा, कर्ता कर्म क्रियापद, कर्ता कर्म क्रियापद, कर्ता कर्म क्रियापद यांच्या संबंधाला काय म्हणतात, तर प्रयोग असे म्हणतात. पुढं, वाक्यातील क्रियापद वाक्याचा मुख्य घटक असतो. वाक्याचा मुख्य घटक कुठला आहे, क्रियापद असतो. त्याच्याशिवाय ते वाक्यच कम्प्लीट होऊ शकत नाही. पुढं, आता क्रियापदावरती कोणता घटक अवलंबून आहे याच्यावरून प्रयोगाचे एकूण 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात, 3. मग 3 प्रकारात पहिला प्रकार कर्तरी प्रयोग, दुसरा प्रकार कर्मणी प्रयोग आणि तिसरा प्रकार भावे प्रयोग. कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग. बघा, आता कर्तरीमध्ये काय शब्द लाभलेला आहे, कर्ता शब्द लाभलेला आहे, म्हणून क्रियापद जे असते ते कर्त्यावरती अवलंबून असते. बघा, इथं कर्मणी प्रयोग जो आहे तो क्रियापद हे कर्मावरती अवलंबून असते आणि भावे प्रयोग जो आहे ना ते क्रियापद कर्ता आणि कर्म दोघांवर पण अवलंबून नसते. बस एवढं सिंपल आहे. कर्तरी प्रयोगात कर्त्यावर अवलंबून, कर्मणी प्रयोगात कर्मावरती अवलंबून आणि भावे प्रयोगात कर्त्यावरती पण अवलंबून नाही आणि कर्मावरती पण अवलंबून नाही, दोन्हीवरती अवलंबून नाही. बघा, ठीक आहे. आता प्रयोगाचे मुख्य प्रकार तर 3च आहेत, पण चौथा पण एक प्रकार आहे, संकर प्रयोग. आता ते एमपीएससीला विचारले जायचं आधी, पण आता पोलीस भरतीला पण याच्यावरती प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. मग हा चौथा प्रकार आहे ऍक्च्युली, पण कन्सिडर करत नाही ऍक्च्युली याला. मुख्य प्रकार 3च आहेत, याची फक्त उदाहरणं विचारतात आपल्याला संकर प्रयोगाची. आपण ते सुद्धा घेणार आहे. बऱ्याच बॅचेसमध्ये ते शिकवलं जात नाही, आपण ते सुद्धा घेणार आहे. आणि असं घेणार ना मित्रांनो, तुम्ही विसरणारच नाहीये. बघा, हा पण चॅप्टर आपण असा घेणार ना प्रयोग की तुम्हाला इतर काहीच करायची गरज लागणार नाही, कुठल्याच नोट्स वापरायची गरज लागणार नाही. फक्त तुम्हाला काय करायचं, पूर्ण चॅप्टर बघून काढायचा. चॅप्टर बघून झाला की फक्त त्याच्यावरचे आलेले प्रश्न जे आहेत ते पुस्तकातून तुम्हाला सोडवायचे, बस. आणि प्रश्न सुटतात का, आपली मेथड फॉलो करून बघायची, 100% प्रश्न सुटणार. चला, आता एक एक आपण पहिल्यांदा ओव्हरव्ह्यू घेऊयात. कर्तरी प्रयोग, प्रयोगाचे मुख्य प्रकार 3 आणि चौथा एक प्रकार आहे तो कुठला, संकर प्रयोग. कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य विचारलेलं आहे तुम्हाला, कर्ता जो आहे क्रियापदावरती हुकमवत गाजवत असतो. बघा, आता ऍक्च्युली वेगळं काय विचारलेलं नाहीये. हे जे स्टेटमेंट होते ना, हे स्टेटमेंट थोडंसं शब्द फिरवून विचारलेलं आहे. मग अजून पण शब्द फिरवून विचारला जाऊ शकतो. बघा बघा, कर्तरी प्रयोगात कर्त्यावरती अवलंबून, कर्मणी प्रयोगात कर्मावरती अवलंबून आणि भावे प्रयोगात कशावरतीच अवलंबून नाहीये क्रियापद. मग हेच वाक्य थोडंसं फिरवून विचारलं तुम्हाला, कर्तरी प्रयोग कर्ता जो असतो क्रियापदावरती हुकूमत गाजवत असतो. मग सेम असंच वाक्य कर्मणी प्रयोगाला काय होणार, थोडासा विचार करा, काय होणार, कर्मणी प्रयोगात कर्म क्रियापदावरती हुकूमत गाजवत असते. आणि भावे प्रयोगाला हेच वाक्य कसं बनल, तर भावे प्रयोगात कर्ता पण हुकूमत गाजवत नाही आणि कर्म पण हुकूमत गाजवत नाही. बघा, फक्त शब्द फिरवलेत का नाही, फक्त आपल्याला काय महत्वाचं आहे ना ते कळलं ना, मग शब्द कसे पण फिरू द्यात, आपलं उत्तर 100% येणार आहे. बघा, कर्मणी प्रयोग कर्म क्रियापदावरती हुकूमत गाजवते. पुढं भावे प्रयोग कर्ता आणि कर्म दोन्ही क्रियापदावरती हुकूमत गाजवत नाही. आता हाच शब्द तुम्हाला विचारलाय असा, इथं मी हायलाइट केले, हे वाक्य तुम्हाला विचारले आहे तसं. आता हेच वाक्य जे आहेत ना, ही एमपीएससी कसं विचारतं बघा, कर्तरी प्रयोगात कर्ता धातू रूपेश असतो, धातू रूपेश असतो. कर्मणी प्रयोगात कर्म धातू रूपेश असते आणि भावे प्रयोगात कर्ता पण धातू रूपेश नसतो आणि कर्म पण धातू रूपेश नसतो. बघा, फक्त शब्द फिरवले, सगळ्याचा अर्थ एकच आहे. धातू रूपेश याचा अर्थ काय, त्या धातूचं रूप बदलतं, म्हणजे क्रियापदाचं रूप बदलतं, त्याच्यावरती अवलंबून आहे. थोडासा बाउन्सर गेला असेल, पण तेच शिकायचंय आपल्याला इथं आता. ठीक आहे, आता
प्रयोग हा चॅप्टर तुम्हाला किती पण तुम्ही शून्य असाल याच्यात, मला नाही माहिती तुम्हाला येतं का नाही येत, मला इथं काय बसून ऑनलाईन मध्ये कळत नाही तुम्ही अभ्यास केलेला आहे का नाही केलेला, पण मी एक गॅरंटी सांगतो, प्रयोग चॅप्टर सुद्धा मी असा घेणार नाही इथं की पोलीस भरतीला म्हणजे याच्या बाहेर तर प्रश्न येणार नाही, 100% गॅरंटी. उदाहरण वेगळं विचारतील पण कन्सेप्ट आपली 100% तिथे लागू होणार, 100% तुम्ही उत्तर काढू शकणार. चला, आता प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात आणि चौथा एक प्रकार आहे संकर प्रकार, पण तो मुख्य प्रकारात गणला जात नाही. आता कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोगाचे आपल्याला 2 प्रकार बघायचे, सकर्मक प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचे बघा आपल्याला एवढे प्रकार बघायचे, प्रधान कर्तृ, शक्य, प्राचीन, समापन, नवीन. ठीक आहे, दुसरा झाला. तिसरा भाव्य प्रयोग. आता भाव्य प्रयोगामध्ये आपल्याला सकर्मक, अकर्मक आणि भावकर्तृ भावी प्रयोग असे एकूण 3 प्रकार बघायचे आहेत. आणि संकर प्रयोगात आपल्याला एकूण 4 उपप्रकार बघायचे, ते मी मुद्दाम इथं नाही लिहिले, कन्फ्यूज व्हायचं नाही. आपल्याला मुख्य याच्यावरती जास्त प्रश्न विचारतात आणि हा संकरचा पॉइंट प्रश्न काढणाऱ्यालाच थोडासा किचकट जात असेल म्हणून कदाचित त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारत नाही, पण काही ठिकाणी विचारतात, स्किप करणार नाही आपण शिकवणार आहे, कसं ओळखायचं ते पण सांगणार आहे. चला, आता आपण याच सिक्वेन्सने बघायला सुरुवात करूयात. पहिला बघूयात आपण कर्तरी प्रयोग. आता प्रयोग हा चॅप्टर जो आहे हा मी कसा डिवाइड करणार आहे, कसा लेक्चर कसं रेकॉर्ड करणार आहे ते सांगतो बघा. याच्यामध्ये भाग 1 मध्ये आपण फक्त एवढं बघणार, भाग 1 सेम त्याच प्रकारे, भाग 2 सेम त्याच प्रकारे, इथं भाग 3 आणि सेम त्याच प्रकारे इथं भाग 4. अशा प्रकारे आपण प्रयोग आपण हा चॅप्टर एकूण 4 भागात शिकणार आहे, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन अजिबात झालं नाही पाहिजे. त्यातला पहिला भाग म्हणजे कर्तरी प्रयोग हा आपण बघायला सुरुवात करणार आहे. चला, आता सगळ्यांना आधीच सूचना आहे, ऍक्च्युअल प्रयोग चॅप्टर या ठिकाणी सुरुवात होते आता. आणि सूचना काय आहे तर तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखता आलं पाहिजे, आणि जर नसेल येत तर 2-4 वेळा तो आपला व्हिडिओ परत बघा. आपण क्रियापद चॅप्टर मध्ये कर्ता कसं ओळखायचा, कर्म कसं ओळखायचं हे आपण सविस्तर सांगितलेलं आहे, त्याची उदाहरणं पण घेतलेली आहेत. हे तुम्हाला जमलं पाहिजे तरच तुम्हाला हा चॅप्टर समजेल व्यवस्थित. आणि तुम्हाला जर हा चॅप्टर समजत नसेल नीट तर 100% गॅरंटी सांगतो की तुम्हाला कर्ता कर्म ओळखता येत नाहीये, ते व्यवस्थित झालं पाहिजे, त्याच्यानंतरच हा व्हिडिओ बघा अशी माझी सूचना येतात. चला, आता आपण सुरुवात करूयात. पहिला पॉइंट, कर्तरी प्रयोग. कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार जेव्हा क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उगाच हवेत गोळ्या मारणार नाहीये मी, जी व्याख्या सांगितलेली आहे ती व्याख्या मी तुम्हाला पटवून देणार आहे, शिकवणार आहे, समजून सांगणार आहे. बघा, आता तो अभ्यास करतो, अभ्यास करणारा कोण, तो काय झाला इथं कर्ता झाला. ठीक आहे, आता मी त्याचं काय केलं, लिंग चेंज केलं. बघा, तोच काय केलं मी इथं ती केलं, ती अभ्यास करते. मग इथं ज्यावेळेस मी लिंग बदललं त्यावेळेस इथं करतोच करते झालं, म्हणजे क्रियापदाचं रूप बदललं, कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं म्हणून कर्तरी प्रयोग म्हणायचे. परत एकदा रिपीट करतो, कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं म्हणून कर्तरी प्रयोग म्हटलं. एकदा परत लास्ट रिपीट करतो, कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं म्हणून कर्तरी प्रयोग म्हटलेला आहे. एवढं सिंपल आहे. बघा, फक्त किचकट करून घेतले आपण स्वतःच, ते किचकट नाहीये मित्रांनो. बघूयात आपण पुढे. आता बघा, आता मी काय करतो, अनेक वचनी करतो त्याचं. मग तीचं काय केलं मी, ते केलं. मग ते अभ्यास करतात. बघा, इथं करतो, करते, करतात. मग करणारे कोण, ते. मी त्या ठिकाणी काय केलं, वचनात बदल केला, कर्त्याच्या वचनात बदल केला, क्रियापदाचं रूप बदललं, म्हणजे कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं म्हणून मी इथं काय म्हटलं, याला कर्तरी प्रयोग असे म्हटलेलं आहे. मी शरीरबळ कमवण्याचा संकल्प करतो. आता आलेला प्रश्न आहे बघा मित्रांनो, हा मी ब्लॅक फॉन्ट जे केलेले आहेत किंवा हायलाइट केलेले जे पॉइंट्स आहेत ते गेल्या काही वर्षात तुम्हाला विचारलेले आहेत. आता परत आपण कर्ता कर्म ओळखूयात. पहिलं बेसिक, पहिलं काय आपलं करतो. मग करणारा कोण, तर मी, हा कर्ता झाला. हा काय असणार या ठिकाणी, कर्ता झाला. आणि केलेलं काय किंवा करण्याची क्रिया कशावरती झालेली आहे, संकल्पावरती. मग या ठिकाणी हे काय झालं, कर्म असणार आहे. चला, आता मी करतो. आता मी त्याचे लिंग आणि वचन जर बदलून बघितलं तर त्याचं उत्तर भेटते का बघूयात आपण. प्रश्न कसा विचारलाय, एकदम बेसिक विचारलाय प्रश्न. हे वाक्य विचारलेलं आहे, मी शरीरबळ कमवण्याचा संकल्प करतो, प्रयोगाचा प्रकार ओळखा.
मग उत्तर काय? कर्तरी प्रयोग. त्याच्या उपप्रकारात पण नाही गेले, वरच्यावरच प्रश्न विचारला. आता बघा मी इथं आलेला आहे ना, मी त्याचा आपण काय करू, लिंग आणि वचन बदल करून बघूयात, आपण उत्तर भेटते का बघूयात. चला आता मी राम म्हणतो, मी राम संकल्प करतो, करतोच राहते, किंवा चला सीता संकल्प करते, करतोचं काय झालं, करते झालं. म्हणजे कर्त्याचं तुम्ही तिथं नाव ठेवा किंवा कुठलंही त्या ठिकाणी सर्वनाम ठेवा आणि त्याचं लिंग वचन बदल करून बघा. क्रियापद जर बदलत असेल, कर्त्यानुसार बदललं म्हणून कर्तरी प्रयोग म्हणायचं. बघा राम संकल्प करतो, सीता संकल्प करते, म्हणजे लिंग बदलल्याच्या नंतर तिथं काय झालेलं आहे, क्रियापदाचं रूप बदललेलं आहे, म्हणून कुठला प्रयोग आहे हा, कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे. आता हे थोडंसं डिटेल झालं. सिंपल, एकदम सिंपल मध्ये कसं ओळखायचं सांगतो. मी या सर्वनामाला कुठलीही विभक्तीचा प्रत्यय लागलेला नाही, म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाही आणि कर्माला सुद्धा प्रत्यय नाही. कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय जर नसल ना, डोळे झाकून उत्तर लिहायचं कर्तरी प्रयोग. कर्त्याला आणि कर्माला जर प्रत्यय नसल ना, तर डोळे झाकून उत्तर लिहायचं कर्तरी प्रयोग. प्रत्यय म्हणजे कुठले, आपण विभक्ती तक्ता बघितलाय बघा. प्रथमात कुठलाच विभक्ती प्रत्यय नसतो, द्वितीयात सलाते, सलान्याते, तृतीयामध्ये नेशी, निहीशी, चतुर्थीमध्ये परत द्वितीयाचेच कॉपी पेस्ट होतात, सलाते, सलानाते, पंचमीला उन्हून, सप्तमीला त इया, त इया, आणि संबोधन ही 8व्या क्रमांकाला येते, त्याच्यामध्ये नो हा प्रत्यय लागतो. मग हे जे प्रत्यय आहेत हे प्रत्यय कुठलेच लागले नाही पाहिजे, म्हणजेच प्रथमा विभक्तीत पाहिजे. म्हणजे कर्ता पण प्रथमात आहे आणि कर्म पण प्रथमात आहे, तर कर्तरी प्रयोग म्हणायचं. मी 2 प्रकार सांगितले कसं ओळखायचं. ठीक आहे, आपण आत्ताशी स्टार्ट झाली मित्रांनो, थोडंसं बाउन्सर गेला असेल, लेक्चर कम्प्लीट होऊ द्या, तुम्हीच सांगणार स्वतः. समजलं सर, लय भारी समजलं. चला, कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये आता हे हायलाइट केले आहे, तसं वाक्य तुम्हाला विचारलेलं आहे. कर्त्याला प्रत्यय नसतो, म्हणजेच कर्ता कसा असतो, प्रथमा विभक्तीत असतो. बघा कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमात असतो. वाक्य पाठ करायचं, कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमात असतो, म्हणजेच प्रथमा म्हणजेच काय, कुठलाच प्रत्यय लागत नाही. म्हणजेच कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय लागत नाही. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय लागत नाही. पाठ करायचे मित्रांनो माझ्यासोबत. चला, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय लागत नाही, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय लागत नाही, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय लागत नाही. सेम तेच वाक्य मी फिरून कसं म्हणेल, कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमा विभक्तीत असतो. ठीक आहे, चला मी 2 प्रकारे सांगितले, त्याच्या प्रत्ययावरून पण ओळखता येतं आपल्याला आणि आपलं ऍप्लिकेशन म्हणजे जी वैशिष्ट्य सांगितलेली आहेत, म्हणजे ही व्याख्येनुसार पण ओळखता येतं. ठीक आहे, कर्म एक तर प्रथमात असेल किंवा द्वितीयात असेल, प्रथमात असेल किंवा द्वितीयात असेल. बघा आता इथं कुठलाच प्रत्यय लागलेला नव्हता, म्हणजे कर्ता कर्म कसं होतं, प्रथमा विभक्तीत होतं, प्रथमा. ठीक आहे, काही प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहे आणि प्रश्नांचं स्वरूप कसं आहे बघा. या ठिकाणी मी जे काही प्रश्न घेणार आहे ते प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत आणि प्रश्न कसे विचारलेत बघा. तो गाणे गातो या वाक्याचा प्रयोग ओळखा आणि उत्तर दिलेलं आहे कर्तरी प्रयोग. म्हणजे या सगळ्या बॉक्सचं उत्तर काय असणार आहे, कर्तरी प्रयोग. आता आतापर्यंत जेवढं लेक्चर झालं, तुम्हाला कितीही समजलेलं नसेल तरी हा बॉक्स कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला हे लेक्चर समजणार, म्हणजे समजणार ही गॅरंटी आहे. बघा कर्तरी प्रयोग तुमचा हितच कंप्लीट होणार आहे. बघा आता चला, आता तो गाणे गातो. बघा 2 प्रकारे सांगणार आहे मी, प्रत्येक वेळी सांगतोय बघा. प्रत्येक प्रयोग मी 2 प्रकारे शिकवणार आहे. एक अंडरस्टँडिंगनी कसं सोडवायचं, म्हणजे समजून घेतलेला जो पार्ट आहे त्यांनी कसं सोडवायचा, आणि दुसरा प्रकार नियमांनी कसं सोडवायचा, तो एक प्रकार. असं प्रत्येक ठिकाणी मी 2 प्रकारे सांगणार. बघा आता पहिला कीवर्ड मी आधीच सांगून टाकतो. चला प्रत्येक उदाहरणात कर्ता ओळखूयात आपण. पहिला, तो गाणे गातो. ठीक आहे, गाणारा कोण, तो, मग तो हा कर्ता झाला. राम आंबा खातो, खाणारा कोण, राम, राम कर्ता झाला. पुढं, मांजर उंदीर पकडते, पकडणारी कोण, मांजर, मांजर कर्ता झाली. पुढं, तो बैल बांधतो, मग बांधणारा कोण, तो, मग तो काय झाला या ठिकाणी, तर कर्ता झाला. आणि राजा प्रधानाला बोलवतो, बोलवणारा कोण, राजा, राजा या ठिकाणी कर्ता झाला. आणि तो चित्र काढतो, काढणारा कोण, तो या ठिकाणी कर्ता झाला. कर्ता ओळखला सगळीकडे आपण. आता एका वाक्यात सांगतो कर्तरी प्रयोग कसा. कर्त्याला प्रत्यय लागलेला नाही, बस. कर्त्याला प्रत्यय लागलेला नाही, कर्तरी प्रयोग, बस. काय सांगितलं बघा, तो प्रत्यय लागलेला नाही. राम, प्रत्यय म्हणजेच काय, आपले द्वितीय, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन हे प्रत्यय लागलेले नाहीयेत. कुठलाच प्रत्यय नाही. बघा राम, रामाला,
रामाचा, रामास, रामा, हे कुठलेही काय लागलेलं आहे का प्रत्यय? नाही लागलेले. मांजर, मांजरीला, हे कुठलेही प्रत्यय लागलेले नाहीये तिथं. तो, राजा, तो प्रत्यय लागलेला नाही. कर्त्याला जर प्रत्यय लागलेला नसेल तर कर्तरी प्रयोग म्हणायचं. बस, ह्या माझा कीवर्ड आहे, म्हणजे ऍक्च्युली पुस्तकात दिलेला आहे, पण एवढ्याच एका कीवर्डवरनं सुद्धा तुम्हाला कर्तरी आहे का कर्मणी आहे हे ओळखता येतं. आता तुम्ही म्हणताल सर कर्माला पण प्रत्यय लागलेला नाहीये की? बघा इथं उंदीर, बैल, प्रधानाला इथं लागला, ठीक आहे, चला हे साईडला ठेवू आपण. चित्र, कर्माला पण प्रत्यय लागलेला नाही. मग इथं वाक्य आहे ना आपलं, बघा, कर्त्याला प्रत्यय नसतो म्हणजेच प्रथमात असतो, आणि कर्म एकतर प्रथमात असते. प्रथमात म्हणजेच काय? कुठलाच प्रत्यय नसणार आहे, कर्माला प्रत्यय नसणार आहे. म्हणजेच आता दुसरं वाक्य ऍड करतो मी, कर्ता आणि कर्म दोन्ही पण प्रथमातच आहे. कर्ता पण प्रथमात आहे आणि कर्म पण प्रथमात आहे, तर तरी कर्तरी प्रयोग लिहायचा आपण. आता कसं ते बघा, बघा हे एकच वाक्य सोडलंय, इथं प्रत्यय लागलेलं आहे बघा, इथं ला, बघा, प्रथमा प्रथमा, प्रथमा प्रथमा, प्रथमा प्रथमा, प्रथमा प्रथमा, प्रथमा प्रथमा, म्हणजे दोन्ही कर्ता आणि कर्म दोन्ही जर प्रथमात असेल तर कर्तरी प्रयोग म्हणायचं आहे. बस, कर्त्याला प्रत्यय नसेल कर्तरी प्रयोग, कर्माला प्रत्यय नसेल कर्मणी प्रयोग, दोघांना पण प्रत्यय भावी प्रयोग. सिंपल आहे मित्रांनो, फक्त आपण काय केलेलं आहे, कन्फ्यूज करून घेतलेले आहे, स्वतःला अवघड करून घेतलेले. कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग, कर्माला प्रत्यय नसेल तर कर्मणी प्रयोग, आणि दोघांना पण प्रत्यय असेल तर भावी प्रयोग. सिंपल आहे मित्रांनो, हे हळूहळू उलगडत जाणार आहे आपलं, नका टेन्शन घेऊ. आत्ताच्याला फक्त एवढंच लक्षात ठेवा, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय लागत नाही. कर्माला नसेल चालते, दोघांना नसेल तरी कर्तरी प्रयोग लिहून यायचा. चला, आता समजलं असेल अशी अपेक्षा आहे. मी हा पहिला प्रकार सांगितला, प्रत्ययावरून कसं ओळखायचं हे सांगितलं. अजून दुसरा पॉईंट मी इथं सांगितलेला नाही. तर दुसरा पॉईंट म्हणजेच काय, तर अंडरस्टँडिंग पार्ट जो आहे, समजून घेण्याचा पार्ट जो आहे, त्याच्यानुसार पण येते का आपण बघूयात एकदा. चला, तो चित्र काढतो म्हणजे पुलिंग आहे, मग इथं मी तोच काय करतो, इथं ती करतो, ती चित्र काढते, म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलत आहे, म्हणजे इथं हा कर्तरी प्रयोग झाला. राजा प्रधानाला बोलवतो, आणि मी या राजाचं लिंग जर बदललं, राणी म्हटलं, राणी प्रधानाला बोलविते, म्हणजे लिंग बदललं तर त्या ठिकाणी क्रियापद बदलत आहे, म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे कर्त्याच्या लिंगावरून. ठीक आहे, लिंग बदला नाही तर वचन बदला, काही फरक पडत नाही, दोन्हीपैकी जे सुचल ते करायचं ऐन वेळेला. ठीक आहे, तो बैल बांधतो, आता तो बैल बांधतो, मग तोच मी इथं ती केलं, ती बैल बांधते, बांधते, म्हणजे कर्त्यानुसार कर्म क्रियापद बदलत असेल तर काय झालं, तर ते कर्तरी प्रयोग झाला. मांजर उंदराला पकडते, आता मांजरला काय म्हणतो आपण, ती मांजर म्हणतो, मग आता मांजरचं काय होणार, तो बोका होईल, मग तो बोका, मग तो बोका उंदराला पकडतो, मग पकडतो होणार शेवटी, म्हणजे क्रियापद बदलत आहे. थोडंसं किचकट गेला असेल मित्रांनो हे, पण हा समजण्याचा पार्ट होता. हे जर समजलं तुम्हाला तर एक पण प्रयोगाचं उदाहरण तुमचं चुकणार नाहीये. बघा, अशा प्रकारे जर तुमची अंडरस्टँडिंग बिल्ड झाली तर एक पण प्रश्न तुमचा चुकणार नाहीये. चला, एवढं डिटेल जाण्याची गरज नाहीये, प्रत्ययावरून आपल्याला ओळखता येतं, बस सिंपली, त्याच्यात काही जास्त रॉकेट सायन्स सारखं असं काही नाहीये. बघा, चला, कर्तरी प्रयोग बेसिक काय असतं ते सगळं बघितलं आपण. आता कर्तरी प्रयोगाचे मुख्य 2 प्रकार पडतात, ते 2 प्रकार आपण आता बघूयात. बघा, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. त्याच्या शब्दामध्येच अर्थ सांगितलेला आहे. सकर्मक म्हणजे कर्म असणार, काय, कर्म असणार, आणि अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्म नसणार. बघा, कर्तरी प्रयोग आहे, कर्तरी प्रयोगात कर्म आलं तर सकर्मक म्हणायचं, कर्तरी प्रयोग आहे आणि त्याच्यामध्ये कर्मच नसेल तर अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणायचं. त्यातला पहिला घटक आपण बघूयात, सकर्मक कर्तरी प्रयोग. चला, सकर्मक कर्तरी प्रयोग, ज्या कर्तरी प्रयोगात कर्म असते त्या सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. मला त्याची उदाहरणं बघूयात आपण. पहिलं, बाबा अडगित्याने सुपारी कातरतात. आता मी बघा फॉन्ट पण कसा सिलेक्ट केलाय बघा, आपण कर्ता कर्म ओळखून बघूयात. पहिलं, कातरतात, कातरणारे कोण, बाबा, बाबा करता झाली, मी ब्लॅक कलर मध्ये केले, त्याला फॉन्ट चेंज केलाय त्याचा, आणि कातरण्याची क्रिया कशावरती घडली, सुपारीवरती, मग सुपारी कर्म आहे, मग मी त्याला रेड फॉन्ट मध्ये घेतली, मग असं सगळीकडे केले बघा मी. चला, आता मी तेच सांगितले, ब्लॅक कलर मध्ये जे लिहिले ते कर्ता आहे आणि रेड कलर मध्ये जे लिहिले ते कर्म आहे. तुमच्या समजण्यासाठी मी ते फक्त लिहिलेलं आहे.
आता बघूयात आपण, बघा आपल्या एक सगळी वाक्य बघूयात. बाबा अडकित्याने सुपारी कातरतात, आणि मी सगळी एक एक वाक्य घेतो सेपरेट, त्याच्यानंतर परत एकदा एका वाक्यात सगळी कशी वाक्य सुटतील ते पण सांगतो. बघा आता कातरतात, कातरण्याची क्रिया सुपारीवरती झाली, सुपारी काय या ठिकाणी कर्म. आता बाबा कातरतात आणि आजी, मी जर त्या कर्त्याचं काय केलं, लिंग बदललं, आजी केलं, मग आजी कातरते, आजी कातरते असं होईल. म्हणजे क्रियापद बदललं, कर्त्याचं लिंग बदललं तर क्रियापद बदललं, तर या ठिकाणी हा काय झाला, कर्तरी प्रयोग झाला. आणि या ठिकाणी कर्म आलेलं आहे म्हणून तो सकर्म कर्तरी प्रयोग झाला. अशाच प्रकारे सगळी उदाहरणं शिकवणार आहे बघा मी. पुढं राम रावणास मारतो. आता राम रावण मारतो, मारणारा कोण, राम कर्ता झाला. मारण्याची क्रिया कोणावरती झाली, रावणावरती झाली. रावण काय झालं, कर्म झालं. मग राम मारतो आणि रामचं लिंग काय आहे, म्हणजे पुलिंग आहे. मग त्याला मी जर स्त्रीलिंगी केलं, म्हणजे जर मी म्हटलं तर ती रावण मारते, मारते. म्हणजे जर कर्त्याचं लिंग बदललं, कर्त्याच्या लिंगावरून बदलत आहे म्हणून मी त्याला काय म्हणणार, तर कर्तरी प्रयोग असे म्हणणार. सेम तसंच राजू काय बांधतो. ठीक आहे, आता तुम्हाला कळालं असेल थोडक्यात कसं ओळखायचं ते. आता मी तुम्हाला एकदम एका वाक्यात सांगतो कसं ओळखायचं. बघा तुम्हाला कर्ता कर्म ओळखता आलं, कर्ता ओळखलात, कर्म ओळखलं. आता नीट चेक करा, नीट बघा. हे कर्ते मी लिहिलेले आहेत ब्लॅक फॉन्ट मध्ये. बाबा कुठलाच प्रत्यय नाही प्रथमा विभक्तीत, राम कुठलाच प्रत्यय नाही प्रथमा विभक्तीत, राजू कुठलाच प्रत्यय नाही प्रथमा विभक्तीत, सीमा कुठलाच प्रत्यय नाही प्रथमा विभक्तीत, आणि पोलीस कुठलाच प्रत्यय नाही प्रथमा विभक्तीत आहे. हे सगळे कर्ते आहेत आणि कर्त्याला कुठलाच प्रत्यय लागलेला नाहीये म्हणून कर्तरी प्रयोग झाला. बस समजलं, कर्तरी प्रयोग झाला. कर्त्याला प्रत्यय लागलेला नाहीये, कर्तरी प्रयोग झाला. आता सुपारी, रावण, गाय, अभ्यास, चोर, चोराला, म्हणजे या सगळ्या ठिकाणी काय झालेलं आहे, कर्म आलेलं आहे म्हणून हा सकर्मक कर्तरी प्रयोग झाला. आता 100% गॅरंटी असेल मित्रांनो, हे शेवटचे 2 मिनिटात जे मी काही सांगितलं ना, याच्यातून तुम्हाला सकर्मक कर्तरी प्रयोग कळाला असणार आहे. परत एकदा लास्ट रिपीट करू, एकदा एकदम सिंपल एका लाईनीत मध्ये परत रिपीट करतो की कर्त्याला प्रत्यय लागलेला नाहीये म्हणून कर्तरी प्रयोग झाला, आणि त्या ठिकाणी कर्म आपल्याला ओळखता आलेलं आहे सगळ्या वाक्यात म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग झाला. बस सिंपल आहे. आता बाकीची उदाहरणं बघूयात आपण जी पोलीस भरतीला गेल्या काही वर्षात विचारलेली आहेत. सुषमा गाणे गाते. बघा मी परत एकदा तसंच करतो, सगळी उदाहरणं वाचून दाखवतो. प्रतिज्ञा आपण रोज म्हणतो, राजू झाडाला पाणी घालतो. ठीक आहे, आता ही 3 उदाहरणं होती. सुषमा गाणे गाते, गाणारी कोण, सुषमा करता आहे. ठीक आहे, प्रतिज्ञा आपण रोज म्हणतो, म्हणणारे कोण, आपण, मग आपण काय झाला, करता झाला. राजू झाडाला पाणी घालतो, मग घालणारा कोण, राजू, मग राजू यातला करता झाला. आता इथं बघा हा करता आहे, हा करता आहे आणि हा करता आहे. कर्त्याला प्रत्यय लागलेला नाहीये, कुठलाच प्रत्यय लागलेला नाहीये म्हणजे प्रथमा विभक्तीत आहे, कर्तरी प्रयोग झाला, संपला विषय. आता दुसरा पॉइंट, सुषमा गाणे गाते, गाणे कर्म आहे. प्रतिज्ञा आपण रोज म्हणतो, म्हणण्याची क्रिया कशावरती झाली, प्रतिज्ञावरती, प्रतिज्ञा कर्म आहे. राजू झाडाला पाणी घालतो, पाणी आणि झाडाला द्विकर्मक वाक्य आहे. मग या ठिकाणी कर्म सुद्धा आलेलं आहे आणि कर्तरी प्रयोग तर आपण ओळखलेलाच आहे म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग झालेला आहे. बघा ज्या मेथडने मी शिकवत आहे तुम्हाला, ती मेथड मी स्वतः डेव्हलप केलेली आहे माझ्यासाठी. म्हणजे मी अभ्यास करत असताना मी माझ्यासाठी तशी डेव्हलप केलेली होती, मला कुणी काही शिकवलेली नाही. अशा प्रकारे हे शिकवलं जातं. प्रयोग हा घटक अशा प्रकारे शिकवला जातो, हे मला कुणी शिकवलेलं नाहीये, हे मी माझ्या पद्धतीने कम्प्लीट शिकवतोय आणि 100% तुम्हाला समजत असेल ही माझी गॅरंटी आहे. बघा पुढे सकर्मक कर्तरी प्रयोग ओळखता आला. आता आपण अकर्मक कर्तरी प्रयोगाकडे जाऊया. अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्म नसते. सिंपल आहे मित्रांनो, अकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म नसते. आता उदाहरण बघूयात आपण. मला दूध आवडते. ठीक आहे, आता राजला थंडी वाजते, पक्षी आकाशात उडाला, गाडी पुलाजवळ थांबली आणि सूर्य पूर्वेला उगवतो आणि सारे पोपट उडाले. आता एवढी उदाहरणं आहेत, सगळी उदाहरणं कशाची आहेत, अकर्मक कर्तरी प्रयोगाची. आता हे असा हवेत गोळ्या नाही मारायच्या, मला सांगणार आहे कसं आलं ते. ठीक आहे, आवडणारे कोण, दूध, दूध करता झाला. वाजलेली काय,
वाजलेली काय थंडी आणि वाजणारी कोण थंडी, दोन्हीचं उत्तर एकच आहे म्हणून ते काय झालं कर्ता झाला, कर्म नाहीये त्याच्यामध्ये. पक्षी आकाशात उडाला, उडणारा कोण पक्षी, पक्षी कर्ता झाला. गाडी पुलाजवळ थांबली, थांबणारी कोण गाडी, गाडी कर्ता झाला. पुढे सूर्य पूर्वेला उगवतो, उगवणारा कोण सूर्य, सूर्य कर्ता झाला. सारे पोपट उडाले, उडणारे कोण पोपट, पोपट कर्ता झाला. आता प्रत्येक कर्त्याला बघा तिथं कुठलाच प्रत्यय लागलेला नाहीये, प्रत्यय लागलेला नाही म्हणून कर्तरी प्रयोग झाला. आणि कर्म आहे का रे कुठल्या ह्याच्यात बघा, याच्यात कुठलं कर्मच नाहीये, या वाक्यात नाही, या वाक्यात नाही, कुठल्याच वाक्यात कर्म नाही. कर्म नाही म्हणून फक्त अकर्मक शब्द लावला अलीकडे, अकर्मक कर्तरी प्रयोग, सिंपली. आता कर्म नाही हे कसं ओळखलं ते पण सांगतो बघा मी तुम्हाला. आवडणारे कोण दूध, आवडण्याची क्रिया पण दुधावरतीच झाली, दोन्ही प्रश्नांची उत्तरे एकच आली, अकर्मक वाक्य असते. पुढं वाजणारी कोण थंडी, वाजण्याची क्रिया सुद्धा थंडीवरतीच आहे. पुढं उडाला, उडणारे कोण पक्षी आणि उडण्याची क्रिया सुद्धा पक्षीकडे, पक्षी म्हणजे पक्षी या शब्दातच आहे म्हणून अकर्मक आहे हे वाक्य. पुढं थांबणारी कोण गाडी आणि थांबण्याची क्रिया कोणावरती झाली गाडीवरती झाली म्हणून हे अकर्मक वाक्य आहे. ठीक आहे. उगवणारा कोण सूर्य आणि उगवलेलं काय सूर्य, दोन्हीचं उत्तर एकच आहे. सारे पोपट उडाले, उडणारे कोण पोपट आणि उडण्याची क्रिया कोणावरती झाली पोपटवरती झाली. दोन्ही वाक्याची उत्तरे एकच येत असतील तर त्यात कर्म नसतं मित्रांनो, फक्त कर्ता असतो. आता कसं ओळखलं हे तुम्हाला समजलं असणार आहे मित्रांनो. आता आपण काय करूयात, याच पॉइंटवरती जे आलेले प्रश्न आहेत ते आपण इथं घेऊयात, गेल्या काही वर्षात विचारलेले आहेत, एकदा आपण वाचून घेऊयात. दूषित पाण्यामुळे आजार पसरतो. ठीक आहे. त्याला गाय आवडते, माणूस आशेवरती जगत असतो, म्हातारा हळूहळू चालत होता, तू सावकाश चालतोस. ठीक आहे. आता जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो, ही 12 उदाहरणं आपण घेतलेली आहेत. आता ही उदाहरणातले आपण कर्ता बघ शोधूयात आणि कर्म नाहीये हे पण कसं शोधायचं ते पण बघूयात. चला. आता दूषित पाण्यामुळे आजार होतो, होणारा कोण आजार, आजार कर्ता झाला. ठीक आहे. त्याला गाय कर्ता झाला आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला नाहीये बघा मित्रांनो. त्याला गाय आवडते, आवडणारी कोण गाय. ठीक आहे. गाय कर्ता झाला. माणूस आशेवरती जगत असतो, जगणारा कोण माणूस. ठीक आहे. म्हातारा हळूहळू चालत होता, चालणारा कोण म्हातारा. ठीक आहे. तू सावकाश चालतोस, चालणारा कोण तू. ठीक आहे. जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो, पडणारे कोण आम्ही, बाहेर पडणारे कोण आम्ही. या ठिकाणी मी सर्कल जे केलेले आहेत ते कोण आहेत कर्ते आहेत आणि कर्त्याला कुठलाच प्रत्यय लागलेला नाही. प्रत्यय जर लागलेला नाहीये ना मग त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे कर्तरी प्रयोग. काय उत्तर आहे कर्तरी प्रयोग. आणि आता प्रत्येक वाक्यामध्ये कर्मच नाहीये म्हणून त्याच्या अलीकडे लिहिलं मी अकर्मक कर्तरी प्रयोग. आता आपण बघूया. दूषित पाण्यामुळे आजार होतो, नीट शोधून जर तुम्ही मगाशी प्रश्न बघा, त्या धातूची क्रिया कोणावरती घडली किंवा त्या धातूला काय नाही प्रश्न विचारायचा आणि त्याचं उत्तर जे असतं ते काय असतं आपलं तर कर्म असतं. मग या ठिकाणी आपल्याला कुठलंच उत्तर भेटत नाही किंवा दोन्ही प्रश्नांची उत्तरे एकच भेटतात म्हणजे ते म्हणजे कर्ता असतं आणि अशा वेळेस त्या वाक्यांमध्ये कर्म नसते. मग या वाक्यांमध्ये कर्म नाहीये मित्रांनो म्हणून मी इथं अकर्मक असं लिहिलेलं आहे. आता एका वाक्यात कन्क्ल्युजन सांगतो मित्रांनो तुम्हाला काय लक्षात ठेवायचं या लेक्चर मधून. बघा, प्रयोगाचे प्रकार तीन मुख्य प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार पाहिला आपण इथं कर्तरी प्रयोग. सिंपल सांगतो, कर्तरी प्रयोगात काय काय पॉइंट्स आहेत ते एका शब्दात लक्षात काय ठेवायचे ते सांगतो. बघा, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्त्याला प्रत्यय नसतो. ठीक आहे. पहिला पॉइंट खूप महत्वाचा आहे, याच्यावरून तुमची सगळी प्रश्न सुटणार आहेत ह्या पहिल्याच नियमावरून. दुसरा महत्वाचा पॉइंट की क्रियापद जे असतं, क्रियापद जे असतं ते कर्त्यानुसार बदलतं, कर्त्यानुसार बदलते. म्हणजेच कर्त्याचं जर लिंग बदललं किंवा वचन बदललं तर क्रियापदाचं स्वरूप बदलणार आहे हे तर आपल्याला तिथं समजलं पाहिजे. आणि त्यात कर्तरी प्रयोगातला ठीक आहे नाही गरज, हे दोनच पॉइंट खूप महत्वाचे आहेत. या दोनच नियमावरती आपल्या प्रश्नांची उत्तर सुटणार आहेत. ठीक आहे. कर्तरी प्रयोगात हे 2 पॉइंट लक्षात ठेवायचे. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो आणि क्रियापद जे असतं ते कर्त्यानुसार बदलत असतं. ठीक आहे. आता दुसरा पॉइंट येतो आपल्याला, तो म्हणजेच काय कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोगामध्ये सेम हेच पॉइंट इथं कसे होतात बघा. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो,
कर्माला प्रत्यय नसतो. आता याला एक नियम अपवाद आहे बघा. राम आंबा खातो आणि ती आंबा खाते, म्हणजे राम आंबा खातो या ठिकाणी रामला पण तिथं प्रत्यय लागलेला नाहीये आणि आंबा या ठिकाणी याला पण प्रत्यय लागलेला नाहीये आणि खातो. ठीक आहे, तुम्ही म्हणताल इथं कर्माला सुद्धा प्रत्यय लागलेला नाहीये, मग कर्मणी प्रयोग आहे का हा? तर नाही मित्रांनो, हा कर्तरी प्रयोग आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, दोघांना प्रत्यय लागलेला नसेल ना कर्तरीच प्रयोग असतो. कर्तरीच, दोघांना प्रत्यय नाही ना कर्तरीच प्रयोग. मग अशी बघितलेली आपण त्याची उदाहरण. ठीक आहे, एवढा पॉईंट इथं खूप महत्वाचा आहे. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. बस या एकाच नियमावरती खूप सारे प्रश्न सुटणार आहेत आपली. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. मग सेम त्याच प्रकारे कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि भावे प्रयोगात दोघांना प्रत्यय असतो. ठीक आहे मित्रांनो, आता खूप ग्राउंड लेवलला जाऊन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आणि इथं कर्तरी प्रयोग आपल्या या ठिकाणी संपूर्णपणे शिकवून झालेला आहे. व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. याच्यानंतर आपण काय करणार आहे तर कर्मणी प्रयोग आणि त्याच्यानंतर भावे प्रयोग, त्याच्यानंतर संकर प्रयोग हे आपण सिक्वेन्सने घेणार आहे. ज्यावेळेस तुमचं सगळं चॅप्टर संपूर्ण बघून होईल, म्हणजे हे फक्त एकच व्हिडिओ नाही, हे चारही व्हिडिओ त्यावेळेस तुमचे कम्प्लीट बघून होतील, त्यावेळेस तुम्हाला फक्त एकच होमवर्क आहे. तुमच्याकडे जे कुठलं पुस्तक असेल ना त्या पुस्तकातून तुम्हाला हा प्रयोगाचे जेवढे काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला एकदा सोडवायचेत. फक्त त्यांचं स्पष्टीकरण गेलं उडत, ते नाही वाचलं तरी चालेल, पण प्रश्न सोडवायचे. ज्या प्रकारे मी सांगितलेलं आहे ओळखायचं कसं ते ओळखायचे, म्हणजे तुम्हाला तिथं ते ओळखायचं आहे ते प्रश्न सोडवत असताना. एवढं जर तुम्ही केलं ना फक्त, तुम्हाला 100% प्रयोग या चॅप्टरमध्ये कुठलीच अडचण येणार नाहीये बघा मित्रांनो. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला लगेचच काय बघायचंय तर कर्मणी प्रयोग हा लगेचच तुम्हाला बघायचा आहे. ठीक आहे, थँक्यू.